बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांचे पडसाद राज्यभर उमटताना सध्या पाहायला मिळतात। बीड परभणीच्या हिंसाचारावर मुख्यमंत्री आज सभागृहात बोलणार अशी माहिती मिळते। विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस आज उत्तर देतील। बीड परभणी हिंसाचारावरून विरोधकांचा जोरदार हल्लाबोल पाहायला मिळतोय। काल विधानसभेमध्ये वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणीही झाली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांकडून सातत्यानं या संदर्भात आरोपही केले जात आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडल्या त्याचे पडसाद राज्यभर उमटतायत। विरोधकांनीही सातत्यानं आरोप केले आणि आज मुख्यमंत्री सभागृहामध्ये बोलणार असल्याचं समजतंय। गौरी, अगदी बरोबर आहे। 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सभागृहात उत्तर देणार आहेत। कारण आपण पाहिलं असेल तर 101 अन्वये 2 दिवस खरं तर बीड आणि परभणी या विषयावर चर्चा झाली। मात्र बीडवर प्रामुख्याने जास्तीत जास्त फोकस जो आहे तो विरोधकांनी केला। त्याचं मुख्य कारण म्हणजे बीडमध्ये सरपंचाची डोळे जाळून हत्या करण्यात आली आणि याचे पडसाद खरं तर गौरी संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत आणि तसेच पडसाद जे आहेत ते अधिवेशन काळात देखील उमटले। नाना पटोले असतील, जितेंद्र आव्हाड असतील यांनी थेट धनंजय मुंडेंवर बोट ठेवलेला आहे। वाल्मिक कराड जो यामध्ये खरं तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातोय तो नेमका कुणाच्या जवळ आहे। कारण नाना पटोलेंचं, जितेंद्र आव्हाड यांचं एकच म्हणणं होतं की वाल्मिक कराड हे कुणाच्या जवळ आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आणि ते मंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला कसे बसतील असा प्रश्न जो आहे तो विरोधकांनी उपस्थित केलाय। खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधक करतात, अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे, नाना पटोले यांनी केलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जर बघता याचे पडसाद जे आहे ते सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर उमटले होते। अर्थातच भाजपच्या आमदारांनी देखील या प्रकरणाविषयी आवाज उठवला होता। सुरेश धस असतील, नमिता मुंद्रा असतील, त्याने सभागृहात खरं तर हे प्रकरण गांभीर्याने याची दखल घ्यायला हवी आणि याची चौकशी करायला हवी आणि जो आरोपी आहे त्याला तात्काळ फाशी द्यायला हवी अशी मागणी जी आहे ती सत्ताधारी बाकावरील आमदारांनी देखील केली। त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर गृह खात्याची धुरा अनेक वर्ष ज्या देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती त्यात राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नेमके आज काय भूमिका मांडणार आहेत सभागृहात। कारण देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितलं होतं या जो चुकेल त्याला खरं तर माफी मिळणार नाहीये। त्यामुळे आपल्याला खरं तर झिरो टॉलरन्स राज्य करायचं आहे, म्हणजे एकही गुन्हा राज्यात होणार नाही यासाठी खरं तर मी प्रयत्नशील असणार आहे। त्यामुळे बीड प्रकरण असेल, बीड प्रकरणात काय नेमकी भूमिका असणार आहे, काय नेमकं त्यांचं उत्तर असणार आहे, काय चौकशीचे आदेश देणार आहेत का की तात्काळ अटक करण्याचे आदेश देणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र आपण जर बघितलं असेल तर विरोधकांकडून सातत्याने वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे। कारण बीडमध्ये वाल्मिक कराड यांची एक दहशत आहे असा आरोप विरोधक करतायत आणि हे सगळं कुणाच्या वरदहस्तानं होत आहे असा थेट सवाल जो आहे तो विरोधकांनी व्यक्त करत धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी केली। अर्थातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा मुद्दा परभणीवरून देखील विरोधक जे आहेत ते आक्रमक झाले। या प्रकरणी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। त्यामुळे बीड सोबतच परभणीबाबत देखील देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, हो नक्कीच सुशांत, आज मुख्यमंत्री सभागृहात नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।